कॉन्ग्रन्सीची 5वी टेस्ट आहे RHS टेस्ट. याला राईट अँगल हायपोटेनियस साईड टेस्ट म्हणतात. ही टेस्ट आहे ती राईट अँगल ट्रायंगल्समध्ये वापरली जाते. याच्यामध्ये बघा अँगल बीचं मेजरमेंट अँगल क्यू एवढं असतं, कारण हे दोघंही ईचचं मेजरमेंट 90 डिग्री आहे, म्हणून हे दोघं सेम असतात. याच्यामध्ये हायपोटेनियस म्हणजे राईट अँगलच्या समोरची साईड. ACचं मेजरमेंट हायपोटेनियस PR एवढं असतं. आणि या दोन साईडपैकी एक साईडचं मेजरमेंट इक्वल असतं. म्हणजे समजा आपण ABचं मेजरमेंट घेतलं आहे, साईड AB इज इक्वल टू साईड PQ. मग याच्यामध्ये बघा राईट अँगल हायपोटेनियस आणि साईड, याच्यावरून आपण असं लिहू शकतो ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रन्स टू ट्रायंगल PQR बाय RHS टेस्ट. म्हणजे राईट अँगल हायपोटेनियस साईड. ओके. आता यातलाच हा दुसरा पार्ट आहे CPCT, म्हणजे करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रन्स ट्रायंगल. म्हणजे ट्रायंगलला 3 अँगल आणि 3 साईड्स असतात. आपण त्यातले 3 पार्ट्स म्हणजे 2 अँगल आणि 1 साईड वापरलेली आहे आणि हे 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रन्स दाखवलेले असतात. तर रिमेनिंग पार्ट आहेत जे काही ते पण आपण कॉन्ग्रन्स लिहायचे असतात. बघा याच्यामध्ये साईड ACचं मेजरमेंट आहे ते साईड PR एवढं असतं, कारण आपण हे 2 ट्रायंगल्स आहेत ते कॉन्ग्रन्स दाखवलेत, म्हणून बाकीचे पार्ट पण आपण इक्वल दाखवू शकतो. मग साईड ACचं जेवढं मेजरमेंट आहे तेवढंच मेजरमेंट साईड PRचं असू शकतं. साईड BCचं जेवढं मेजरमेंट आहे तेवढंच मेजरमेंट साईड QRचं असू शकतो. आणि राहिलेला हा अँगल आणि हा अँगल हे दोघं सुद्धा इक्वल असू शकतात. मग हा जो पार्ट आहे याला आपण रिझन लिहू शकतो बाय CPCT, म्हणजे करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रन्स ट्रायंगल असं लिहू शकतो.